आपण आज आहे त्या मसाल्यामध्ये पनीरची भाजी बनवतो। मी सगळ्यात पहिले तुम्हाला एक पनीरचा व्हिडिओ टाकला होता, तर तो घरच्या मसाल्यामध्ये होता की कशी बनवायची भाजी। तर हे बघा आपण आज आहे त्या मसाल्यामध्ये भाजी बनवतो पनीरची। तर पावशेर पनीर घेतलंय मी, 4 माणसाची भाजी बनवते म्हणून 4 पावशेर पनीर घेतलंय, एक टोमॅटो, इथे तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे। तर ही कस्तुरी मेथी, कच्चं दूध आहे, तापून पण घेतलं जमते, आणि आयता मसाला, दूध डेअरीवरती गेलं ना तर आयता मसाला भेटतोय तो आणायचा। आणि याच्यामध्ये मी टाकणार काय काय, तर 1 चम्मच लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि थोडीशी हळद। तर आता आपल्याला टोमॅटोची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक अशी मस्तपैकी छान पेस्ट करून घ्यायची। तोपर्यंत मी पनीर तळून घेते पेस्ट करेपर्यंत। आता आपण याच्यामध्ये पनीर टाकणार आहे, तेल गरम करायला ठेवलं होतं। तर हे बघा पनीर फ्राय करायला घेतलंय, तोपर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बघा थोडंसं दूध घातलंय मी, आणि हा मसाला आपल्याला कच्च्या दुधामध्ये किंवा तापलेल्या दुधामध्ये पण थंड करायचं दूध आणि मिक्स करून घ्यायचा आहे। आयता मसाला आहे हा, पण भाजी एकदम भारी होती, एकदा नक्की घरी ट्राय करून बघा। तर बघा मस्तपैकी आपण छान असा मसाला मिक्स करून घेऊया, आणि याची मिक्सरला तोपर्यंत पेस्ट काढते मी, जोपर्यंत पनीर आपलं छान असं फ्राय होत नाही। तर मी आता पनीर कमी गॅसवरती टाकलेलं आहे फ्राय करायला, तोपर्यंत मस्तपैकी असा छान असा आपण मसाला मिक्स करून घेऊ। तर बघा पनीर फ्राय करून घेते। या भाजीमध्ये तुम्ही कच्चं पनीर पण टाकलं तर जमतंय, पण फ्राय केलेलं पनीर छान लागते भाजीमध्ये, म्हणून थोडंसं तेलामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं। आणि जे कढईमध्ये तेल दिसतंय हे आपल्याला भाजीलाच वापरायचं आहे, त्याच्यातलं थोडंसं काढू आपण, कारण जास्त तेल झालेलं आहे। बघा फ्राय होते पनीर, तोपर्यंत मिक्सरमधून मी हा मसाला काढते। तर हे बघा मसाला मिक्स करून घेतला आहे, पनीर पण तळून झाले, इकडं प्युरी काढली टोमॅटोची। आता आपण गरम जे तेल होतं पनीरचं त्याच्यामध्ये टाकणार घेतली टोमॅटो आणि कोथिंबीरची प्युरी, मस्तपैकी छान असं फ्राय करून घ्यायची आपल्याला त्याआधी। तर हे बघा मस्तपैकी छान असं आता हे जे अद्रकमध्ये कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी आहे, छान अशी तेलामध्ये फ्राय झाली, तेल सुटले। आता आपण याच्यामध्ये जे सुके मसाले होते दाखवले ते तुम्हाला ते घालून घेऊ, हे मस्तपैकी छान मिक्स करायचे ते पण आपल्याला एकत्र। आणि आता याच्यामध्ये लगेच आपल्याला जो मिक्स केलेला मसाला होता, आपण दुधामध्ये मिक्स केला होता, तो टाकून घेणार आहे याच्यामध्ये। तर बघा मसाला टाकून घेतलाय, खूप छान अशी भाजी घरीच रेडी होती। मी तुम्हाला दोन सुरुवातीला पण एक पनीरची भाजी टाकली होती, ती पण मस्त होती, आणि ही पण छान लागते अगदी खायला। आता मिक्स करून घेऊ आपण छानपैकी। तर बघा छान मसाल्याला असं तेल सुटलंय, आता आपण याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलं होतं ते टाकून घेणार आहे, हे पण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सगळं टाकून झाले, लास्टमध्ये आपल्याला टाकायची कस्तुरी मेथी, कारण याने छान चव येते अजूनच। मिक्स करून घेऊ। आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी। तर बघा आपली मस्तपैकी छान अशी भाजी रेडी झाली, खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, 4 माणसाची भाजी बनवली। आता आपण याच्यावर टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले। आणि ह्या भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही, कारण ह्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असते। तर चला बाय।